RT ॲडमिशन 2026-27चे विद्यार्थी रजिस्ट्रेशन म्हणजे फॉर्म सुरू झालेले आहेत का, अशाबद्दल भरपूर सारे जे पालक वर्ग आहे हे सायबर कॅफेला किंवा जेही ऑनलाईन सेंटर आहे तिथे व्हिजिट करत आहे की अशाबद्दलची जी अपडेट दिलेली होती आपण दिली आहे आणि बाकी पण असे व्हिडिओ आहे की त्यांच्यामार्फत अपडेट देण्यात आलेली होती की RT ॲडमिशन प्रोसेस ही सुरू झालेली आहे। तर यामध्ये संपूर्ण जी अपडेट आहे पालकवर्गांनी समजून घ्यायला पाहिजे की RTची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु RTचे फॉर्म सुरू झालेले नाही आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या पाल्याचे नाव नोंदवू शकत नाही, कारण की यामध्ये जर तुम्ही चेक करता की यामध्ये 2 स्टेप असतात। मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही ॲडमिशन शेड्यूलमध्ये या, यामधून तुम्हाला समजून सांगतो। इथे 26-27 आहे म्हणजे जे वर्ष आता चालू असणार आहे। इथे राऊंड 1 सिलेक्ट करायचा आहे, इथे रेग्युलर सिलेक्ट करायचं आहे। यामध्ये बघा इथे जे ऑनलाईन ॲप्लिकेशनचं जे ऑप्शन आहे इथे अजून डेट आलेली नाही आहे। याचा अर्थ असा आहे की विद्यार्थी नोंदणी सुरू झालेली नाही आहे। फक्त यामध्ये स्कूल रजिस्ट्रेशन शाळा नोंदणी सुरू आहे आणि शाळा कधीपर्यंत नोंदणी करणार आहे, 19 तारखेपर्यंत। तर शाळा नोंदणी सुरू असल्यामुळे विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकत नाही। जसे आपल्याला सुद्धा फॉर्म भरावे लागतात, स्टार्टिंगला पहिली स्टेप असते ही शाळा आहे, शाळेमध्ये किती वॅकन्सी आहे, किती विद्यार्थ्यांना RTमध्ये प्रवेश घेऊ शकतात त्यांच्या शाळेमध्ये, ही संपूर्ण माहिती अगोदर शाळा आपली नोंदणी करतात RTच्या साईडवर। RTच्या साईडवर संपूर्ण शाळेची नोंदणी झाली की मग फॉर्म सुरू होतात, ते म्हणजे तुमच्या पाल्यासाठी, म्हणजे तुमच्या मुला किंवा मुलीसाठी की तुम्ही त्यामध्ये आता अर्ज करा। आणि तुम्हालासुद्धा यामध्ये जसा शाळेला वेळ देण्यात येतो तसाच तुम्हालासुद्धा वेळ देण्यात येतो की तुम्ही या तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करा। परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे सुरूच झालेलं नाही। तुम्ही बघा इथे तारीख कोणतीच नाही आहे, डॅश आहे, म्हणजे हे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे आपल्यासाठी आहे, आपल्यासाठी म्हणजे आपल्या पाल्यासाठी आहे की विद्यार्थी नोंदणी करू शकतात। सध्या फॉर्म सुरू झालेलं नाही आहे, तुम्ही वेट करा। फॉर्म सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा, कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, ऑनलाईनमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे या संदर्भात A to Z माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तुम्ही कनेक्टेड राहाल तर A to Z माहिती तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आज आपल्या सेंटरवर भरपूर असे पालकवर्ग होते की जे व्हिजिट केली त्यांनी आणि बोलत आहे की फॉर्म सुरू झालेले आहे। तेव्हा लक्षात आलं की पालकवर्गांना असं वाटत आहे की जे फॉर्म फिलअप आहे हे सुरू झालेले आहे, परंतु फॉर्म फिलअप सुरू झालेलं नाही आहे। वेट करा, 19 तारखेपर्यंत काहीच करायचं नाही आहे, 19 तारखेनंतर अपडेट येणार। जर फॉर्म सुरू झाले तर तुम्हाला व्हिडिओ देण्यात येणार, त्याप्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता आणि डेटसुद्धा सांगण्यात येणार। तर 19 तारखेपर्यंत वाट बघा, पुढील जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। डॉक्युमेंट लिस्ट A to Z अपडेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेली आहे व ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टसुद्धा दिलेली आहे, ती प्लेलिस्ट बघा। तुमचे संपूर्ण जे डाऊट्स आहे क्लिअर होणार आणि फॉर्म सुरू झाल्यानंतर म्हणजे विद्यार्थी नोंदणी सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।